मंडळी आम्ही निघालेलो आहे. तर पुढे अभिनव बसलेला आहे आपला. तर 6:13ची ठाणे ट्रेन आलेली आहे. तर शिवसंग्रहालय मटर पनीर आलेलं आहे श्रद्धासाठी व्हेज मध्ये 2 नान. सागर वैतागलाय चप्पल बघून बघून वैतागले आणि पाय दुखून दुखून वैतागलेला आहे. लवकर कर निघायचं आपल्याला. चला लेट्स गो. जबरदस्त. स्वर्गाहून सुंदर महाराष्ट्र माझा. बोला गणपती बाप्पा मोरया. लेट्स गो गाईज. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये. तर तुम्ही थंबनेल बघून पाहिलंच असेल. तर आता आम्ही कुठे चाललेलो आहे तर आपण निघालेलो आहे माथेरानला. तर या ट्रिप मध्ये एक धमाल मस्ती सर्व मजा तुम्हाला काय पाहायला मिळेलच. आपण सर्व थांबलेलो आहे फक्त आता प्रवीण साठी. तर आता प्रवीण आलेला आहे. तर बघूया आपण कुठे आहे तो. निखिल खूप चिडलेला आहे आता त्याच्यावर. कुठे आहे तो? काय घेऊन आलाय पिशव्या काय सर्व. आणि हे बघा हे बघा बघा मस्ती करताना सकाळ सकाळी ह्या पोराकडे बघा तुम्ही. हे आता मारतोय बघा. निखिल सजा देतोय त्याला. तर चला लेट्स गो गाईज. मंडळी आम्ही निघालेलो आहे. तर पुढे अभिनव बसलेला आहे आपला. लेट झालेला आहे. कळतं का रे तुला? टायमिंग बिमिंग कळतो का? तर तुम्ही रिएक्शन बघू शकता याचं. उशिरा आलेल्या उरणवरून नाही आलो. उरणवरून आलो. उशीर होणार नाही. लेट्स गो गाईज. धीरज पण काळा का दिसते बरोबर आपण आलेला आहे. धीरज पण. चला मग निघूया आता. पुढच्या मंडळींना घेऊया. तर सर्वजण आलेले आहेत आता सोबत. मधुरा आपली पेन वरून आलेली आहे. तर वेदांती पण आलेली आहे. सर्वजण आलेले आहेत. निखिल. तर मागे आपली आता मस्ती सुरू आहे. प्रीती पण आलेली आहे. सर्व काही झालेले आहेत. आता मागे मस्ती सुरू आहे. गाणी लाव ना गाणी लाव. आम्ही आता पळसपे फाट्याजवळ राधाकृष्ण बिकानेर पण आहे इथे जवळच. तर आम्ही इथे नाश्त्यासाठी थांबलेलो आहेत. तर सर्वजण येत आहेत बाहेर. तर सगळे मंडळी पटापटा लवकर ये रे प्रवीण. चल पटकन चला. तर आपले कळंबोलीचे हिरो आणि हा उरणचा हिरो उलवेचा बरोबर. तर चला लेट्स गो गाईज. तर आता आपण आलेलो आहेत हॉटेलला. तर काय मागवलं सुषमा मग? म्हैसूर डोसा कोणी मागवला अरे तुमच्यामध्ये? अरे बनवायला पण जातेस तिकडं. तू काय मागवलास? ओके. तू काय मागवलास मधुरा? सगळे मसाला डोसावालेच आहेत. निखिलने सगळ्या ऑर्डर घेतलेले आहेत आपल्या. निखिल बसून घे आता. काय प्रवीणला पोहे भेटलेले नाहीयेत. तर आता काय मागवलेस तू? काय मागवलेस? प्रवीणने पण मिसळ मागवलेली. तर माझी मिसळ आलेली आहे आता. मिसळ पाव खातो. निखिलची पण मिसळ आलेली आहे. तर एवढं प्रेम होतो जात आहे त्याचं धीरजचं. चारतोय. तर चला तर मग खाऊन घेऊया आणि पुन्हा भेटूया. तर आता फक्त हेच बाकी आहेत खायचं. लवकर लवकर खावा पटापटा. चला आपल्याला माथेरानला जायचं आहे. बरोबर घ्या खाऊन पोटभर खावा. अरे रे 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 प्यार की
आईच्या बात. नमस्कार मंडळी, आम्ही आता आलेलो आहे माथेरानच्या गेटवर. तर आम्ही आता इथून टॅक्सी करून जाणार आहोत. तर 120 रुपये पर पर्सन आहे टॅक्सीचं तिकीट. तर मंडळी आम्ही निघालेलो आहे आता टॅक्सी करून. अच्छा हे असं पाहिजे. त्यांनी अर्ध्यातच सोडलं आम्हाला. त्यांनी अर्ध्यात सोडून परत आता आम्हाला थोडं चालावं लागत आहे वरती. आम्ही अचानक असं घुसलो नाही मध्ये. तर अचानक आम्ही मध्ये घुसून सर्व झालेले. तर आम्ही तिघा फक्त आलेलो तिकीट काढायला. खतम. मित्र एक मित्र भेटणार आपल्याला. माझा आयडी काय आहे भाऊ तुझा? डायरी 24. हा थँक्यू, कॉंग्रॅच्युलेशन, कीप इट अप. थँक्यू. मजा किधर भी नहीं आएगा. भाई को फॉलो कर लो, शेयर करो, सब्सक्राइब करो. थँक्यू. अपने भाई को दिल से सपोर्ट करता हूँ मैं. SK पवार. थँक्यू. SK पवारला पण मेन्शन करतो आता मी यामध्ये. SK पवार. ठीक आहे चालेल. चला गाईज भेटूया पुन्हा आता माथेरान. हे पण विक्रम राठोड आहे माझे मित्र. चला भेटूया आपण. बाय. सी यू इन माथेरान. गर्दी बघू शकता तुम्ही आणि सगळ्यांची तोंड पण बघा. चला भाई फायनली लेट्स गो गाईज. चला 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 पुढे चला चला चला. बघा ट्रॅक वरून चालत मस्तपैकी. यांचं काय करताय तुम्ही? रील बनवताय? ही सुषमा बघा रील सोबत. कसं वाटतंय सुषमा तुला आता इकडे येऊन? आयुष्याची ट्रॅक भेटेपर्यंत ट्रॅकवर चालू. वा वा. पटरी नीट झाली नाही पण ही पटरी नक्कीच नीट कर. एन्जॉय. तर धीरजने आपल्या पेरू घेतलेला आहे खायला. जबरदस्त गाइस शेंगा पण प्लीज इट. घेऊ शकतो. चला घ्या एक एक. फोटो काढणार फोटो काढणार. हाय हाय भेटेल. काढतोय ना, चालू आहे ना. बस ना शांत. आंबा नाहीये. तर निखिलने आपल्या शेंगदाणे घेतलेले. शेंगा येते. शेंगा आहे हा, सॉरी शेंगा. तर एन्जॉय गाईस. तू काय खातोय? पेरू पाहिजे का? बघू ना कसं भरपूर खावा का. तर टॉय ट्रेन पण आलेली आहे आपल्या इकडे. बघू शकता टॉय ट्रेन साठी. जबरदस्त. हे प्रवीणला सोड, हे प्रवीणला सोड. गर्दी बघू शकता तुम्ही. वीकेंडला कधी येऊ नका माझ्या मते तर. रुपए दिया तेरे को. लगता है बर्फ पे गिरने वाली है. अरे बर्फ नहीं है तेरे को. 971 रुपए दिया है मैंने. क्या है? हाँ बिल है वो. फोल्ड करके डालो अपने अंदर. अरे ले ले डालू क्या. खंडाळा पॉइंट आहे. जाऊया आता खंडाळा पॉइंटला. बॅग उचलते कोणती तरी. धीरजवर अटॅक केलाय वांडरांनी. तर त्यापासून जरा तो घाबरलेला आहे, सावध जातोय. सुंदर असं ऊन पण आता लागत आहे का, पाऊस पडलेला नाहीये. तर तर सागर आपला 17 Pro Max मचवतोय पूर्ण. तर पुढचे चालणारे मंडळी दमलेत आता. पुढे चालून चालून दमलेत आता. चला लेट्स गो. तो कोणता पॉइंट बघायचा सुषमा आता? इको पॉइंट ना. कुठे इको पॉइंट? चला तर गाईज इको पॉइंटला जाऊया आता. लेट्स गो गाईज. चला इकडे बघू शकता तुम्ही सगळे पॉइंट्स दाखवलेले आहेत. लेट्स गो गाईज. चला We are going to Eco Point. Let's go with us. चला. ही काय करत होती अशी खाली वाकून? इको पॉइंटला आलेले आहेत. मधुराचे पाय दुखलेत एकदम. मधुरा रिटर्न जायचं पण आहे आपल्याला परत. तर तुम्हाला व्ह्यू दाखवतो पुढचा कसा एकदम. तर आपली बघू शकता महाराष्ट्रामध्येच एवढं सुंदर आहे.
तर बाहेर जायची आपल्याला गरजच काय. स्वर्गाहून सुंदर महाराष्ट्र माझा. एन्जॉय करा चला. सागर मस्त आपला 17 Pro Max पुन्हा एकदा टॉप वर. बघू शकता गर्दी तुम्ही किती डॅम पशी या. खूप अंजली पूल मस्ती करताना पाण्यामध्ये उतरलेली. अरे भावा साईडलो तिथून. कोण आहे तू? यस, एक नंबर. चला. उडो. तर आता प्रवीण पण आलेला आहे आपल्या सोबत पाण्यात. जावा गायची. अंजलीनेच काय ते एन्जॉय केलं पाण्याचं. फुल गारटली. मस्त आहे ना थंड पाणी. तर गाईज मंदिर आहे इकडे रामदेवत इकडचं तिसरनाथ मंदिर माथेरान. आपली पोरं दमलेली आहेत, बसलेत निवांत. तर आपण मंदिरात आता जातो. हे जायचंय ना. चला साईडला काढा ना. इकडे तिकडे कुठे काढताय? इकडे काढा साईडला. चला. तर गाईज बघू शकता तुम्ही मंदिर खूप सुंदर असं मार्ग. दर्शन घेत आहेत. तर आता हा शॉपिंग सेंटर आहे, इथे एंटर करू शकतो. चला. खूप इथं मार्केट मस्त आहे. सगळं बघू शकता तुम्ही. रॉक्स वगैरे मस्त असं मार्केट. ग्रंथालय पण आहे इकडे. मस्त पावसाचं वातावरण झालेलं आहे आता. असं मस्त वाटतंय. दुपारचे 12 वाजलेले आहेत पण असं वाटतंय संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत. बघा सुंदर असं झाडांचा अंधार पूर्ण थोडंसं झालेलं आहे. सुषमा प्रवीणला ढकलती. अंजलीला हा स्पॉट खूप आवडलाय. कसा वाटला अंजली? आणि त्याच पाण्यात ती आंघोळ केलेले पूर्ण मस्तपैकी फ्रेश झाले आता. आहे का ना? गो आलाय का? ग्लो आलाय. तर आता जेवायला सगळ्यांना भूक लागलेली आहे. वा क्रिस्पी पाहिजे. प्रवीण तुला काय? प्रवीण तू काय खाणार? चला खाऊया पुढे. लेट्स गो. बघू शकता पूर्ण डॅम सुंदर असं. तर सागरने चीज कॉर्न घेतलेलं आहे आणि निखिलने पण. मी पण घेतलंय. हा एक नंबर. तर इकडे स्टॉल आहे. आता आपण काय हॉटेल आम्हाला भेटेना, जागा फुल झाल्या असल्यामुळे. तर थोडासा आधार म्हणून हे खातोय आता. किती नाही हो चप्पल ताई? 300 रुपयाला. तर चप्पल विकायला बसलेली अंजली. तर धीरज गेलेला आहे इकडे हॉटेलमध्ये. जागा आहे का नाही एकदा बघतोय. आहे का रे जागा? सगळ्यांना भूक लागलेली आहे. सुषमाला तर कंट्रोल होत नाही. पैसे आहेत ना आपल्याकडे. हॉटेल काय भेटत नाही तर तर सागरने मस्त मागवलेलं आहे आपण. कसं आहे बाई? एक नंबर. सध्या आता या हॉटेल पाशी थांबलो आम्ही, पण विचारायला गेलेले आहेत. चिकन थाळी, फ्राईड राईस. तू फ्राईड राईस ना? प्रत्येकाला काय पाहिजे असेल तर त्यांनी त्यानुसार, नाहीतर एकत्र कोणाला पाहिजे असेल तर बघा.
धीरज झोपलेला आहे गाईच. जेवणाची वाट बघून बघून झोपला. अंजलीला पण झोप येते आता. मटर पनीर आलेलं आहे श्रद्धासाठी व्हेजमध्ये. 2 नान मागवलेले आहेत. बटर चिकन तिकडे बटर नान पण संपलेले आहेत आता. पटकन एवढी भूक लागलेली आहे तर धीरज फुल तूट पडून लक्षच नाही आता इकडे. फक्त साक्षीचं आणि माझंच राहिलेलं आहे. तर एन्जॉय सुषमा कावा आलेलं आहे. 2 तासानंतर खाऊन झालंय मला असं वाटतं. बरोबर ना धीरज? हा 2 तासानंतर आपल्याला वेळ झालेला आहे. खूप वेळ झाला का पण? खूप वेळ झालाय भयंकर. सागरला जास्त ऑर्डर पटापटा गेलेत आणि आम्हाला पण. हा ठीक आहे चालेल. जाऊ दे आता. मूड ऑफ झाला होता पण खाण्याच्यावरून. पण ठीक आहे जाऊ दे चालेल. निघल्या पुढे माग. चल चल श्रद्धा श्रद्धा पटापट पटापट चल. तर अशा प्रकारे लय वजन आहे रे. धक्का देतोय. लय वजन आहे तिचे. लेट्स गो गाईज. मागे बघा थोडस. यस जिरली मात्र येऊन पुन्हा एकदा विजिट करूया. लेट्स गो गाईज. तर आता आम्ही बसकडे जातोय. पहिलं बसच्या अगोदर टॅक्सी बघायची आपल्याला. ठीक आहे गाईज तुम्ही बघू शकता व्हॅन साठी फक्त आता एवढी भली मोठी रांग लागलेली आहे. तर सगळे वैतागलेत. याला तर करून फोन पण नाही आला. ही बघा हसून बघा झालेली आहे. प्रवीण बघ वैतागलाय रे. तिकडे मागं कोणाकडे देऊ. अंजली तर वैतागलेलीच आहे. ही पण सागरला काय समजेना. काय समजेना आम्हाला. का रे तू? मम्मी कुठे आहे तुझी? त्याला बोला धीरज इकडून दाखव मागून दाखव. मम्मी कर मम्मी कर. सॉरी अरे थांब एक साथ मला कुठे घ्यायचंय गाईज. 14 जण बसलेले आहेत आणि काय समजत नाही. डायरेक्ट इको मध्ये 14 जण आहेत सर. बाबा माणस पोराला लागलं पाहिजे. बघू नका रे. लागलंय तोंडाला तरी पूर्ण. बघू नका. नमस्कार मंडळी. आता प्रवीण आपल्याला हाय करतोय. बोला सगळे बाकीचे बसलेले आहेत आतमध्ये. पुन्हा एकदा भेटू आपण ब्लॉग मध्ये नवीन. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.